म्हणजे आज जर आपण वेगवेगळ्या देशांमध्ये प्रवास केला आणि वेगवेगळ्या देशांमध्ये फिरलो तर आपल्याला संस्कृतीमध्ये बराचसा बदल दिसतो. आणि बरीचशी लोक असं म्हणतात की आताची ही जी जेनजी जनरेशन आहे ती खूप बदलत चाललेली. याचं कारण काय? तर याचं खरं कारण जर आपण बघायला गेलं तर हल्लीचं जे आपण म्हणतो की कलियुग चालू, या कलियुगामध्ये पारिवारिक सभ्यता संपुष्टात आलेली आहे. पारिवारिक सभ्यता म्हणजे काय की आज मुलं मुली आई वडिलांच्या गळ्यामध्ये हात घालून फिरतात. मुली अतिशय कमी कपडे घालून किंवा विक्षिप्त कपडे घालून फिरतात तर आई वडील त्यांना प्रमोट करतात. तर संस्कृतीचा ऱ्हास होत चाललेला आहे. पालकांनी आपल्या मुलांनी कुठले कपडे घालावे, कसे कपडे घालावे, आपण मुलांबरोबर किती फ्री वागावं, कसं वागावं हे खूप महत्वाचं आहे. तर पारिवारिक सभ्यता जोपर्यंत पुन्हा उदयास येत नाही आणि पुन्हा ती परिवारामध्ये येत नाही तोपर्यंत ही जेनझी जनरेशनची जी गॅप आहे ती फार वाढत चालली आहे. म्हणजे पूर्वीच्या काळात तुम्ही बघा, एक साधारण 15 वर्षापूर्वीचा जर आपण काळ घेतला 2006-07 पर्यंत, त्यावेळेस नवरा बायकोमध्ये अटीतटीचे भांडणं व्हायचे, खूप टोकाचे भूमिकेला जायचे, परंतु त्यांच्या तोंडातनं कधी असं येत नव्हतं की मी तुला डिवोर्स देईल म्हणून. किंवा मुला मुलींची आई वडिलांची खूप भांडणं व्हायची पण मुलं कधी सुसाईड करत नव्हते. परंतु आजच्या या अत्याधुनिक जगामध्ये जसा जसा सोशल मीडियाचा वापर वाढत चाललेला आहे त्यामुळे मुलांची पेशन्स आणि परिवाराकडे बघण्याची क्षमता ही कमी होत चाललेली. म्हणून आजकाल तुम्ही छोट्या छोट्या भांडणांमध्ये बघा, नवरा बायको म्हणतात की मला डिवोर्स पाहिजे, मुलं सुसाईड करण्याच्या भीतीने पालक त्यांना बोलत नाही. त्यामुळे जेनझी जनरेशनला जर आपल्याला पुन्हा ट्रॅकवर आणायचं असेल आणि आपली भारतीय संस्कृती आणि सभ्यता जर जपायची असेल तर फक्त एकच गोष्टीमध्ये सुधारणा केली पाहिजे आपण, ती म्हणजे पालकांनी घरामधील पारिवारिक सभ्यता ही जपली पाहिजे आणि तिचं संवर्धन पुन्हा एकदा केलं.